ठीक आहे, प्रश्न झालेले आहेत आणि विजेत्याचं नाव मी घोषित करणार आहे. विजेता आहे दिलीप प्रभावळकर. म्हणजे मीच. म्हणजे मी हो 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 हो, तुम्ही 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 आणि तुम्ही सुद्धा. कारण कसं आहे, तुम्ही सगळे अजूनही त्यांच्यात आहातच. खरं तर या सगळ्या व्यक्तिरेखा दिलीप काकांनी जिवंत केल्या, त्यांना अजरामर केलं. चंदेरी दुनियेत वावरून सुद्धा स्वतः कधी चमकण्याचा प्रयत्न केला नाही, पण स्वतःच्या अभिनयाने मात्र प्रेक्षकांचे डोळे दिपवले. अभिनयाच्या सगळ्या चौकटी मोडून प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करणाऱ्या या चौकट राजाला या मंचाकडून मानाचा मुजरा. दिलीप काका, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही वर या please. रवी काकांना पण बोला. रवी काका, रवी सर मला वाटतं की हा ऐतिहासिक क्षण असेल आणि तो आम्ही सोडणार नाही आहोत की ही दोन दिग्गज मंडळी आज तुकरटवाडीच्या या मंचावरती आलेली आहेत. आणि खरं तर हा उत्सव आहे नाटकांचा, सिनेमांचा, आणि तुमच्यासारख्या दिग्गजांचे आशीर्वाद मिळालेत म्हणून हा कार्यक्रम इतके वर्ष चाललेला आहे. आणि मला वाटतं की आज निमित्त आहे तर तुम्ही दोघांनी मिळून हा केक कापावा. वा 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 वा. वा वा दिलीप काका, खरं तर ह्या सगळ्या व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या भारी करून ठेवलेल्या आहेत की आम्ही त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तसं खूप भीती वाटते आम्हाला. पण ते कार्यक्रम आमचा बघतात, ते नेहमी कौतुक करतात, त्यामुळे ते धाडस करण्याची इच्छा होती आम्हाला आणि आम्ही ते करतो. ते आले की त्यांच्या समोर कसं वाटलं? वा, खूप छान वाटलं. सगळ्यात मला आबा आवडले. आबा माझं स्वतःचं खूप आवडतं पात्र आहे आणि निलेशनी खूपच छान केलं ते. आवाज बिवाज सगळी परफेक्ट काढला होता आणि सगळीच कॅरेक्टर चांगली होती. आणि ह्याचे हे क्रेडिट सगळं महेश कोठारेनं आहे. ही दोन माहीच पात्र. वा वा वा, थँक्यू व्हेरी मच. क्या बात. आणि मी हे पात्र कॉलेजमध्ये असताना सर गॅदरिंगला करायचो आणि तेव्हा वाटलंही नव्हतं की त्याच व्यक्तीसमोर एकदा करायला मिळेल ज्यांना बघून. हे मी खूप आरशात करून बघायचो, त्यावेळेला ते सिरियल लागायची, मग हे सगळं घालायचं आणि आरशात करून बघायचं. तेव्हा नव्हतं वाटत की एक दिवस आरशातले जे दिलीप प्रभावळकर आहेत ते साक्षात समोर उभे राहतील. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू रवी सर, तुम्ही आज पहिल्यांदा या मंचावरती आलात, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? फार आनंद झाला, खूप आनंद झाला. वा वा, धन्यवाद. दिलीप सर, तुमच्याकडे येणार आहे आता की इतकी वर्ष रंगभूमी गाजवत असताना असे अनेक प्रसंग घडतात जेव्हा प्रसंगावधान दाखवावं लागतं. तर तसं तुमच्याही प्रयोगाच्या वेळी एखाद्या घडलेलं असेल, काहीतरी प्रसंगावधान दाखवावं लागलं असेल? अस्वापसी नाटकात 6 रोज मी करायचो, त्याच्या वेळेला असं काही ना काहीतरी व्हायचं. जसे इतके वेगळे रोल्स होते, त्या अडचणी पण संकटं पण वेगवेगळी यायची. म्हणजे नाना कोंबडीवाल्याची कवळी नीट न बसणं पासून ते दीप्तीची साडी कुठेतरी सटकणं, दीप्ती असं काही होऊ शकायचं त्याच्यामध्ये. पण ते प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही, नाटक पुढे चालू राहील, यात तुमचं नट म्हणून स्किल असायचं. वा वा. आणखीन एक छान गोष्ट आज घडते की अलबत्या गलबत्या जे नाटक तुम्ही केलं होतं आणि सर इथे बसलेले जे आहेत ते पुन्हा रंगभूमीवर आले, आता वैभव मांगले करतात, काय सांगा? एक खूप चांगलं आहे, म्हणजे वैभव मांगलेनी माझी चिटकी बघितली नव्हती, त्याच्यातून स्वतंत्रपणे तो चिटकी करतो की माझा माझ्यावर होता, त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास मतकरींचा माझ्यावर होता. त्याच्यामुळे मला माझ्या चिटकीचं कुठलंच चिन्ह नाही आहे चेहऱ्यावर,
पण मी चिटकी करीत असताना का वाटलं असेल माहीत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोकांनी मतकरीने विचारलं की एवढी उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली म्हणून. पण मुलांची काही प्रतिक्रिया यायची त्यावेळेला किंवा एखादं हो, लक्षात यायची कारण त्या मुलांची प्रतिक्रिया. मुलं नाटक संपल्यावर घरोघरी जायची नाही. आता मला माहिती नाही, मी नाटक बघितलं आहे, पण मुलं आतमध्ये चेटकीला भेटायला यायची. त्यांना खूप राग यायचा. मी खूप लोकांचा मार स्टेजवर मार खाल्लेला आहे. वेवेच्या बाबतीत मला काय होतं माहित नाही, मला अक्षरशः खालून वेफर्सच्या रिकामा पुढे फेकून मारायचं. खरोखर आईसफ्रूटच्या काड्या असायच्या त्यावेळेला, तर त्या मला आईसफ्रूटच्या काड्या मी खूप मार खाल्लेला. तर नाटक संपल्यानंतर मुलांना खूप उत्सुकता असायची की चेटकी दिसते कशी आतमध्ये, या आतमध्ये काय करते, रक्तबीत बसले का काय, वटवागून कापून खाते का काय, ते आतमध्ये यायची दबकत आणि भयंकर. आणि मग ते पालक म्हणायचे हे बसलेत ना, ते मी कशाला, मी पटकट ते सगळं नको ते काढून टाकायचो. तो वीग, पांढऱ्या केशांचं वीग आणि नाक होतं मोठं, ते धीर करून मग पालक म्हणायचे त्यांना ये हात लाव काय करणार नाहीत. मग मुलं हळूहळू मला हात लावायची, मग कुत्र्यासारखं किंवा मांजरासारखं थोपटायची, कोरवाळायची. म्हणजे ते तिकिटामध्ये अलवत्या बघणं आणि प्रभावकरांना हात लावणं. रवी सरांकडे मी परत एकदा येणार आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यांचा, 75 वर्षांचा हा रंगभूमीवरचा अनुभव. तुमच्याही आयुष्यात एखादा प्रसंगावधान दाखवण्याचा प्रसंग आलाच असेल. देवरुखला प्रयोग करत होतो, तुफानाला घर हवंय या नाटकाचा. तर माझं स्वागत चालू होतं सॉल्लं की ते कुत्रा आला विंगमधनं. हो, तर ते शांतपणे आला तो. मी सॉल्लं की म्हणत होतो, मी थांबलो नाही, काय करतो बघू म्हटलं. तर तो आला आणि माझ्या शेजारी उभा राहिला प्रेक्षकांकडे तोंड करून, आणि माझी सॉल्लं की संपेपर्यंत तो थांबला आणि सॉल्लं की संपल्यावर निघून गेला. दर्शन, तूही एखादा असा किस्सा अनुभवला असशील जेव्हा प्रसंगावधान दाखवावं लागलं. मी उमेश कामत आणि प्रिया बापट बरोबर नवागडी नवराज्याचे काही प्रयोग करत होतो. कारण आणि मी तालीम अगदी मला 2 दिवस कशी बशी तालीम मिळाली. आणि त्यात सीन असा आहे की मी येतो, मी एक लुंगी घातली आहे, मी एका जर्मन मुलीशी फोनवर काहीतरी बोलतोय आणि मग उमेश स्टेजवर येतो. तर मी ऑडियन्स असेल तर मी असं स्टेजवर आलो, मी बोललो इकडे खिडकीत, माझं सुरुवातीचं डायलॉग म्हणालो आणि एक्सपेक्टेड आहे आता उमेश मागून येणं. तर माझं हे फोनवरचं बोलणं संपलं होतं. फोन असल्यामुळे आणि तारेंची शिकवण असल्यामुळे फोनवर कितीही बोलता येऊ शकतं. हे काहीच अडचण आली तर फोन एक आहे आपल्या साथीला. थोडं अजून एक 2-4 वाक्य म्हटलं ना तर हा येत झालं काय म्हणून मी विंगेत बघितलं तर उमेशने फक्त असं केलं आणि उमेश असा निघून गेला. तर मला असं झालं की अरे माझा पहिला प्रयोग आहे रे. पण आला तो लगेच आला. त्यावेळेला खूप केल्यानंतर मग असं वाटतं अरे बापरे, हे जरा फारच फिसकटलं असतं, आपल्या हातातून गेलं असतं की काय असं.